भगवान प्रभू रामचंद्रांच्या या जन्मोत्सवानिमित्त रामनवमी निमित्त प्रभू रामो विग्रहवान धर्म असं वशिष्ठ मुनी म्हणायचे. राम म्हणजे साक्षात धर्माची मूर्ती आहे. राम हा साक्षात धर्म आहे. मूर्तिमंत धर्म म्हणजे प्रभू रामचंद्र आहे. त्यामुळे आता 22 जानेवारीला प्रतिष्ठित झालेत प्रभू. 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा अयोध्येमध्ये प्रभू आले तेव्हा अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली. आता 500 वर्षाचा वनवास संपवून सगळा इतिहास आपण जाणता बाबरी मशिदीचा, तो 500 वर्षांचा इतिहास संपवून प्रभू सिंहासनावर पुन्हा प्रतिष्ठित झाले. तर फक्त अयोध्येत नाही, सगळ्या जगानं दिवाळी साजरी केली. त्यात काय नवल, सगळ्या जगाने दिवाळी साजरी केली हो. त्यामुळे यावर्षीची रामनवमी हा उत्सव आपण सगळे सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे. या इतिहासाचे साक्षीदार आहोत. याची देही याची डोळा. आपण अयोध्येत नसाल गेला त्या दिवशी, पण आपण सगळ्यांनी तो क्षण अनुभवला, सगळ्यांनी तो क्षण साजरा केला. आपण भाग्यवान आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असं म्हटलंय. त्यामुळे नामदेव महाराजांची ही साधना अनेक संतांनी तुमच्या माझ्या जन्माचं सार्थक कशात आहे हे सांगून दिलं. आज स्वतःचं कल्याण करावं याकरता, स्वतःच्या जीवनाचं हित नेमकं कशात आहे हे सांगण्याकरता संतांनी पदोपदी प्रचंड कष्ट घेतले, धडपड केली. आणि समाजाला स्वतःचं हित कळावं याकरता प्रत्येक वेळी जेव्हा जमेल, जेव्हा साधेल तिथे सहज बोलणे, हित उपदेश करुनी सायास शिकविती या न्यायानी पदोपदी उपदेशाची भूमिका घेतली. आज निरूपणासाठी तुकोबरायांचा अभंग घेणारे संप्रदायाच्या आणि मंदिराच्या कलशस्थानी विराजमान असणारे संतश्रेष्ठ तुकोबराय यांचा अत्युत्कृष्ट अशा सर्वांच्या परिचित असलेला गोड अभंग निरूपणाकरता घेतलाय. मी नेहमी म्हणते 4 चरणांचा अभंग 2 चरण असणाऱ्यांसाठी लिहिलाय. कारण 4 चरण असणाऱ्यांसाठी त्याचा काही उपयोगच नाही. पशुदेही नाही गती, समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात. ऐसे सर्वत्र सांगती या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. नाहीच आहे हो. मनुष्य जन्म दिला कशाला? अध्यात्मशास्त्रातली सर्वोत्कृष्ट पदवी आहे सच्चिदानंद. या पदवीला प्राप्त होण्याकरता मनुष्य देहाची प्राप्ती आम्हाला मिळाली. अत्यंत दुर्लभ असलेला मनुष्य देह भगवंतांनी आम्हाला दिला आणि तो देत असताना अव्यंग अवस्थेत दिला. अनंत उपकार परमेश्वराचे आम्हाला जीवन प्रदान केल्याबद्दल आहेतच. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, संतांनी सांगावं. जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आम्ही जन्म घेतला आणि भगवत कृपा प्राप्त केली. मानवी जीवनाचं इप्सित ध्येय हेच आहे. आणि हे करत असताना ज्या मातीमध्ये आम्ही राहतो, ज्या समाजाने आम्हाला मोठं केलं, असा देव, देश आणि धर्म या 3 गोष्टींबाबत आमची कृतज्ञता कितपत आहे हे प्रत्येकाने आपापल्या पातळीवर तपासून पाहायचं. नाहीतर मग आला आला प्राणी जन्मासी आला, जन्म झाला, निसर्गाच्या नियमाप्रमाणे लहानाचे मोठे झालो, झाला झाला वाढला थोर झाला. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही मोठे झालो, घर वाढलं, दारं वाढली, खाणारी तोंड वाढली, घरामध्ये शेती वाढी, बैल काय सगळं सगळं परिवार आपतेष्ट सगळं जमवलं. पहिला पै गाठी मारून पैसा सगळा जमवून ठेवला सेविंगला. सगळं केलं फक्त प्रपंच करता. केला केला व्यापही सर्व केला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. सगळा व्याप केला आणि एक दिवस तिकडून तिकीट आलं, त्या दिवशी जायची वेळ आली. मग असं बापुडवाणं आणि व्यर्थ जगणं तुमच्या माझ्या नशिबी नको. आमचं जीवन असं तळपतं असावं, तेजस्वी असावं. बघा ना, संतांनी सुद्धा जन्म अशाच ठिकाणी घेतला. प्रतिभावंतांच्या, महापुरुषांच्या, संत सत्पुरुषांच्या जन्माच्या जागा सुद्धा निश्चित होत्या. त्यांनी जन्म कुठे घ्यायचं हे ठरलेलं होतं. तसं तुमच्या माझ्याही बाबतीत आहे. आपण कधी असा विचार करतो का की अमुकच गावात, अमुकच देशात, अमुकच समाजामध्ये, अमुकच आईवडिलांच्या पोटी माझा जन्म का झाला असेल? अनंत कोट ब्रह्मांड नायकांनी एवढ्या मोठ्या सृष्टीच्या, विश्वाच्या पसाऱ्यामध्ये स्वतंत्र अस्तित्व म्हणून मला जन्माला घातलं. मग माझ्याकडून त्याची काहीतरी तर अपेक्षा असेल, काहीतरी तर त्याला वाटत असेल ना. पण ते सगळं बाजूला ठेवून आम्ही जर कायम मुडदूस चेहरे करून राहिलो किंवा नकारात्मकता जीवनामध्ये जर ठेवली तर त्याला ते आवडणार नाही. म्हणून जीवन सकारात्मकतेने भरलं जावं, भारलं जावं
निगेटिव्ह माणसं फार जवळपास कशी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, याची संतांनी काळजी घेतली बरं वेळोवेळी. कारण ज्यांच्या आयुष्यात नकार आहे की नाही, ती माणसं समोरच्याच्याही जीवनामध्ये नकारच भरण्याचं काम करतात बघा तुम्ही. म्हणून मी नेहमी सांगते, कोरोनामध्ये आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो बघा, आहे की नाही, तसं जीवनामध्ये निगेटिव्हिटी ज्याच्याकडे आहे ना त्याच्यापासून थोडं 2 हात लांबच राहावं. संसारी माणसं एकमेकांना भेटतात, काय कसं काय तुमचं बरं चाललंय का असं पहिला माणूस विचारतो, पुढून उत्तर येतं काय चाललंय म्हणायचं, आता बरंच म्हणायचं. मग विचारणाऱ्याला इतकं बरं वाटतं म्हणजे आपलंच बिघडलंय असं काही नाही. हे चाचपणं चालू असतं बरं का, ते ट्रॅफिक जास्त वाढवतात. म्हणून सुखदेवासे सांगावे, तिकडेच जे काही असेल ते. त्यामुळे या सगळ्या प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये, सगळ्या या धावपळीमध्ये, प्रवासामध्ये आयुष्यभर आम्ही धडपडतोय सुखासाठी. सुख मिळत नाही, नेमकं हित कशात आहे ते कळत नाही. संतांना माहिती होतं तुमचं माझं हित कशात आहे. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवणा म्हणून या. म्हणून धडपडले. माझे समर्थ रामदास स्वामी, घटिका गेली पळा गेली तास वाजे झणाना, अरे आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. संपलं आयुष्य, निघालं. आता तरी रामनाम घ्या, आता तरी. आपण म्हणतो बघू, आता नको, मग बघू, पुढे बघू. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. प्रत्येकाकडे दुःख आहे. कोई तन दुखी कोई मन दुखी, कुणाचा मूडच लागत नाही कशात. कुणी शारीरिक आधिव्याधीने ग्रस्त आहे, कीर्तनाला येता का नको, उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी अवस्था आहे. मूडच लागत नाही हो, काय करायचं लक्षच लागत नाही कशात. कोई धन बिन रहत उदास. प्रत्येकाच्या दुःखी असण्याची कारणं वेगळी आहेत. मग सुखी कोण आहे? कबीरदास म्हणाले, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. सगळे दुःखी आहेत, मग सुखी कोण आहे? सुखी हरी के दास, हरिदास. म्हणून सगळ्यात सुखाचा क्षण कुठला आहे तर भगवंतांची भक्ती करणं. म्हणून कीर्तनामधला आनंद जो आहे की नाही तो कुठेच नाही, जगात कुठेच नाही. बघा 1.5-2 तासाच्या वेळामध्ये आपण सगळेच, माझ्यासह की प्रत्येक कीर्तनकारासह प्रत्येक श्रोता इथं येऊन चार्ज होतो. खरं आहे की नाही सांगा. आपण 9 वाजल्यापासून इथे वाट पाहताय, रोज तळमळ लागते की चला आज कीर्तन, आज कीर्तन. म्हणजे आपोआप ती पावलं येतात इथे. मला सांगायला आवडेल, हुरहुर लागते. आता ती उद्या बघा संध्याकाळी आपल्याला जास्त जाणवेल की अरे संपला, उत्सव संपला. देव भेटत नाही असं कोण म्हणतं? ही त्याचीच प्रचिती आहे, ही हुरहुर लागणं या भेटीविषयीची. भेटसी केधवा माझी या जीवलगा, असं नामदेव महाराज म्हणतात भगवंतांना. इतकी हुरहुर लागणं भगवंताशी किंवा या चांगल्या सत्संगतीची. मग इथे आल्यानंतर काय बदल काय होतो? इथं आल्यानंतर माणूस सगळं विसरतो. पहिली गोष्ट, माणूस आपलं वय सुद्धा विसरतो, देहभान विसरतो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत, तसो ही तुकोबऱ्यांची वाणी. असा आनंद मिळतो. कीर्तनामध्ये लोक डुलतात बरं का, म्हणजे पद्धत वेगळी असते काही काहींची. काही असे डुलतात, काही असे डुलतात. ब्रह्मानंदी टाळी लागते की नाही दोन्ही अर्थाने प्रत्येकाची. काहींनी टेकायची व्यवस्था सुरुवातीपासून केलेली असते, त्याकरता लागलीच टाळी तर. पण आपण सगळे इथे अगदी उत्साहाने बसलेला आहात, माझं काही म्हणणं नाही. टेकायचं असलं तरी टेकून बसा बरं का, काही म्हणणं नाही. आम्ही कीर्तनकार असं करतो, नारदांची गादी ना, मग नारदांचं काम काय इकडचं तिकडे तिकडचं इकडे. नारायण गावातला फार तर अनुभव मी साताऱ्याकडे जाऊन सांगेन माझ्या. पण काही नाही, आपण सगळे इतके उत्साहाने कीर्तन श्रवण करताय. इथं आल्यावर काय बदल होतो? कीर्तन चांग होय अंग हरिरूप तुकोबराय म्हणाले. इतकी सुंदर अनुभूती जीवनाला प्राप्त होते. आणि एक क्षण असा येतो की इथे आल्यानंतर पाय चौरंग होतात. खूप लक्ष देऊ नाही का, हात बिल्वपत्र होतात, डोळे समया होतात आणि हृदय सिंहासन बनून जातं. आणि त्या हृदय सिंहासनावर प्रभुराम कधी येऊन प्रतिष्ठित होतो आपल्याला कळत नाही. आणि आपण रामरूप होतो. मन हे राम रंगी रंगले. संतांना कळलं म्हणून त्यांनी आम्हाला उत्सव दिले, परंपरा दिल्या, सण समारंभ दिले, सोहळे दिले. कारण रोजच्या धकाधकीच्या आयुष्याने आम्हाला काहीच नाही दिलं हो चांगलं. फक्त यातना, दुःख, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन, प्रचंड ताण, वैफल्य. वैतागलेलाच आहे माणूस कायम, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. मग नेमकं मी करू काय? माझं हित नेमकं कशात आहे?
हे न कळण्यामुळे भरकटलेपण येत आहे, संभ्रांत अवस्था येते. अशा संभ्रांत झालेल्या समाजाला तुकोबराय जागतेपणाचा संदेश देत आहेत. उपदेश अभंग आहेत. महाराज म्हणाले, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांचिया. काय सुंदर वर्णन आहे का. महाराजांनी आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याला नाही धन्यता दिली, धन्यवाद दिलेत त्याच्या माता पित्यांना. कारण प्रतिभावंत व्यक्तींनी जन्म घेतला तो अशा आईवडिलांच्या कुशीमध्ये, ज्या मुशीमध्ये छत्रपती शिवप्रभूंनी जन्म कुठे घ्यायचा ठरलेलं होतं तिथे शहाजीराजे आणि जिजाऊ आऊसाहेबच हव्या होत्या. तुकोबारायांना बोल्होबा आणि आई कनकाई यांच्याच पोटी जन्माला यायचं होतं. त्यामुळे आई वडिलांनाच आधी धन्यता दिली तुकोबारायांनी. कारण जिथे जेथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती माऊलींची सगळ्यात सुंदर ओवी आहे. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. त्यामुळे मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते ना. म्हणून तुकोबारायांनी आधी आई वडिलांना धन्यता देऊन टाकली. धन्य माता पिता तयांचिया. कारण आम्ही काय करायचं हे सर्वस्वी तुमच्या माझ्या माता पित्यांवर अवलंबून आहे. आमचा जीवन प्रवास कसा असेल. सध्या जागे पण नाहीये, आम्ही जागे आहोत. आपण म्हणू ताई आम्ही जागेच आहोत, कुठे आम्ही झोपलोय. पण मनाला आलेल्या मरगळीचं काय करता. एवढी वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. हिंदू धर्मासाठी जो तो एकनिष्ठ धर्मनिष्ठ माणूस आहे तो लढतोय, आपापल्या परीने तो काम करतोय. पण समाजामध्ये अशी काही मरगळ आलेली माणसं आहेत की त्यांना देवाचं, धर्माचं आणि देशाचं कशाचंच काही पडलेलं नाहीये. मी भला माझं घर भलं असे बघतात समोर. आपल्याकडे जुना कार्यक्रम चालायचा, आमची माती. बरोबर आहे म्हटलं, आमची माती आमचीच माणसं करतात, आहे की नाही. मराठी भाषा किती गोड आहे. आपण आपल्या माणसांचं नुकसान किती करतोय आपल्या वागण्यानी, आपल्या कर्तृत्वानी, आपल्या आचरणानी. म्हणून प्रभू रामांना समोर का ठेवायचं. आमचं हित हवं असेल, आम्ही जागृत अवस्थेमध्ये हवं असं वाटत असेल तर रामांचं वागणं, रामांचं बोलणं, रामांचा आचार, रामांचा विचार, प्रभू रामरायांचं व्रतस्थ जीवन, मर्यादा पुरुषोत्तम असलेलं जीवन काय. म्हणून ते धर्ममूर्ती, धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. तुकोबाराय म्हणाले, धर्माची तू मूर्ती, परमेश्वरा तू धर्ममूर्ती आहेस. आणि म्हणून मी मगाशी म्हणाले की आमचं भाग्य आहे ते फक्त राम मंदिर नाही, आता ते राष्ट्राचं मंदिर आहे, राष्ट्र मंदिर आहे. आता कुणी घाबरायची खरं तर गरजच नाहीये. आपल्याला काही प्रचार प्रसार करायचा नाहीये कीर्तनामध्ये, पण मला एवढंच सांगायचंय की आपण सुरक्षित राहू, आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहू, आपण आपला धर्म टिकवू. यासाठी जे जे करता येईल ते आपल्या हातून केलं गेलं पाहिजे. मग आता येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक नागरिक म्हणून जे आपल्याला करायचंय तेही योग्य विचारांतीच आपल्याला करावं लागेल की प्रभू रामराय, आमचा धर्म, आमचा देश, आमची संस्कृती, आमची सनातन वैदिक परंपरा हे सगळं टिकलं पाहिजे. कारण हेच नष्ट करायला अनेकांनी जीवाचं रान केलं. शेकडो वर्षांचा इतिहास आहे आपल्या या मायभूमीला. एक काळ असा होता इथल्या भूमीतनं सुवर्णाचा धूर निघायचा. कविवर्य दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी महाराष्ट्र भूषण वर्णन करतात. सोन्याचा कोठे धूर तर भारत खंडामध्ये. घराघरातनं जुनी माणसं सांगतात सुवर्णाचा धूर निघायचा इथे. रत्नांच्या खाणी कोठे तर आर्यावर्तामध्ये. अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये. सोन्याचा कोठे धूर तर सोन्याचा कोठे धूर तर भारत खंडामध्ये. रत्नांच्या खाणी कोठे तर आर्यावर्तामध्ये. अमृताची वृष्टी कोठे तर हिंदुस्थानामध्ये. हे यश परक्यांनी गावे तारूवर भटकत यावे. अगदीच मोहून सावे पहाया ती श्रीमंती. एक काळ ऐसा होता पहाया ती श्रीमंती. एक काळ ऐसा होता घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास. तुमचं माझं काम काय आहे. भारताची परिस्थिती इतकी सुंदर होती, शेकडो वर्षांनी आम्ही तो काळ पुन्हा पाहतोय सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा. लोकांनी यावं, लुटून न्यावं. आम्ही करायचं काय. आम्ही त्यांचे पोवाडे गायचे
की आमच्या सत्पुरुषांचं गुणगान गायचं. ऐका काय करायचं. इथल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य काय आहे. तिवारी म्हणतात, घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा दीर्घोच्छ्वास, पूर्व दिव्यते जाणोनी भावे हो चित्ती उदास, ऐकोनी त्या त्या गोष्टी लक्षुनी आजची सृष्टी, अंतरात भावे कष्टी, येती वच सहजची वदता, एक काळ ऐसा होता, येती वच सहजची वदता, एक काळ ऐसा होता. काय परिस्थिती होती हो. मग या सगळ्याची पार्श्वभूमी आम्ही किती भाग्यवान आहोत, आम्ही किती सौभाग्य संपन्न माणसं आहोत. पण आम्ही नको त्यांचे गोडवे आजही गाणारी माणसं आपण समाजामध्ये पाहतो. काही जण तर म्हणतात इंग्रज अजून 50 वर्ष राहायला पाहिजे म्हणे, भारतात राहायला हवे होते. दृष्ट काढावी की नाही मीठ मोहऱ्यांनी. म्हणजे इतक्या लोकांनी बलिदान केलं, ते गेलं सगळं पाण्यात. सहज आम्ही बोलून जातो अजून इंग्रज राहायला पाहिजे होते 50 वर्ष. अशाही बुद्धिमत्तेची आज माणसं आहेत आमच्या आजूबाजूला. म्हणजे भरपूर सुधारणा झाल्या असत्या अजून. कशाचा आम्ही अहंकार करतो. परवा पुण्यामध्ये ट्रॅफिकमध्ये एक गाडी दिसली बरं का. त्या गाडीवर लिहिलं होतं, स्कॉर्पिओ होती, त्याच्यावर मागे लिहिलं होतं, भाऊंशी वाकडं स्मशानात लाकडं. काय आम्ही कुठे चाललो, कुठल्या थरावर, आणि काय वैचारिक अवस्था करून घेतली आहे स्वतःची. आम्ही रामकृष्ण यांच्या परंपरेतली माणसं आहोत. सूर्यचंद्रवंशाची परंपरा आहे या देशाला, आणि नको त्या गोष्टींचा अहंकार आम्ही करतो. बरं चांगलं राहायचं नाही का, राहायचंच आहे. प्रपंची असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उत्तमच प्रपंच करायचंय, पण उदास विचारे वेच करी. हे पुढचं मात्र आम्ही विसरतो आणि आमचं हित कशात आहे हे नेमकं राहून जातं. तुकोबरायांना ती तळमळ वाटली, म्हणून तुकोबराय सांगतात की आपल्या स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत ना, त्याच्या मातापित्यांना आधी आम्ही धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंना घडवण्यामध्ये जिजाऊ मातोश्रींचा सहभाग मोलाचा का ठरतो. कारण मी धाडसाने नेहमी एक विधान करते की राजे कुठून असे स्वर्गातून अवतरले आणि भवानी मातेने असा आशीर्वाद दिला, इकडून टीव्हीत दिसतो तसा लाईट आला आणि झाले राजे प्रकट, असं काही झालंय का हो. नाही ना. प्रचंड शिस्त, प्रचंड तडजोड, प्रचंड किती प्रकारचा मोठा त्याग माझ्या जिजाऊ मातोश्रींनी केलाय. तू वाटेल ते कर, वाटेल तसं वाग, अजिबात नाही, नो कॉम्प्रोमाइज, कुठेच नाही. प्रचंड जिद्दीने आणि संघर्षातून हे स्वराज्याचं रोपटं लावलं, उभं केलं, फुलवलं, वाढवलं. म्हणून मी नेहमी म्हणते, जिजाऊ मातोश्री जर इतिहासाच्या कालपटावर आल्या नसत्या तर छत्रपती शिवप्रभूंचं घडणं झालंच नसतं. हे इतिहासाला मान्य करावं लागेल. म्हणून धन्य माता पिता तयांची. जिगरबाज मावळे, जिगरबाज शिलेदार, जीवाला जीव देणारी, प्राणाला प्राण देणारी माणसं जमवली. 12 मावळातनं हिरे निवडावेत तशी रत्न जमवली. स्वराज्य साकार केलं. प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागली तरी छत्रपतींनी ती घेतली. सातारा जिल्ह्यामध्ये भोसरे नावाचं आमचं गाव आहे. त्या गावामधले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. काय इतिहास आहे हो. भलोल खान नावाचा क्रूर कर्मा पठाण स्वराज्यावर चालून येतो. प्रचंड शिताफीने त्याच्याशी युद्ध प्रतापराव करतात आपल्या सैन्यासह, आणि परिणाम पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती बुला मोरया. आपण जागेत ना सगळे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांचिया. हिताच्या ठिकाणी जागं असणं फार गरजेचं आहे. मी सांगत होते, स्वराज्याचे सरसेनापती मोहिमेवर गेले. बहलोल खान नावाच्या सरदाराला गर्दीच मिळवलं. शरण आला, आणि शरण आलेल्याला अभय देणं ही एक मनाची संवेदनशीलता आपल्या हिंदूंकडे, आपल्या मराठी माणसांकडे, आपल्या मावळ्यांकडे असल्यामुळे त्याला क्षमा करून टाकली. तो गेला आणि पुन्हा लाखोंचं सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. कत्तल, रक्त आणि मांस एवढंच दिसत होतं. प्रचंड हाल अपेक्षा केले आपल्या सैन्याच्या. छत्रपतींनी प्रतापरावांना संदेश पाठवला होता की शत्रूला धरावे अथवा मारावे, नाहीतर तोंडच दाखवू नका. काय झालं असेल यातना. माझं हित कशात आहे मला माहिती होतं. प्रतापराव गुजरांनी 7 जण सोबत घेतले आणि गेले चालून. ते फिरता बाजूस डोळे,
किंचित ओले ते फिरता बाजूस, किंचित ओले सरदार सहा सरसावुनी उठले शेले, रिकीबीत टाकले. थोडा इको दे ना दादा. रिकीबीत टाकले पाय झेलले भारे, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. दगडावर दिसतील अजूनी जेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा. क्षितिजावर दिसतो अजून मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. महाराजांनी या सगळ्या मंडळींच्या मातापित्यांना धन्यवाद दिले, कारण देशासाठी धर्मासाठी प्रसंगी प्राण हातावर घ्यायची वेळ आली तरी चालेल हे पत्करलं या मंडळींनी. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांचिया. आणि अशा कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक संतती जन्माला येते ना, त्या कुळाचा हरिख म्हणजे हर्ष भगवंताला वाटतो. असं कुळ परम पवित्र पावन असतं आणि भगवंत या संततीला जितकं सहाय्य करता येईल तेवढं करत असतो. तुकोबराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशा कुळांमध्ये अशा कन्या असे पुत्र जन्माला येतात, आईवडिलांच्या सुंदर संस्कारांच्या मोशीमध्ये घडून या देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी आपलं देणं देतात जीवनाचं. जगाचा तो भार आपुल्या शिरावर, ऐसे थोडे तर वाटो द्या हो, ही समाज बांधवांच्या प्रतीची असलेली भावना समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा वेळोवेळी सांगितली की मी काहीतरी देणं लागतो. आणि देण्याची परंपरा भारतीयांची आहे बरं का. आमच्या इथल्या सौभाग्यवती स्त्रिया, अहो तुळशीला रोज पाणी घालत असताना सुद्धा नुसतं तुळशीला घालून आम्ही माघारी येत नाही, आजूबाजूच्या 4 रोपट्यांना घालतो. देण्यातला आनंद आहे. काहीतरी माझ्याकडून कुणासाठी तरी व्हावं, दिलं जावं, ही भावना फार मोठं करते बरं का आम्हाला. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. सध्या सत्वगुणाची फार कमतरता आहे ना, तुकोबरायांनी जाणीवपूर्वक शब्द वापरला. सात्विक संतती घरामध्ये असणं फार गरजेचं आहे. मग घरामधल्या कन्या असू देत, घरामधले पुत्र असू देत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तुकोबरायांचं प्रमाण आहे. पण आज आमच्या घरामधली संतती, म्हणून कीर्तनाला मुलांची संख्या कमी दिसते का, आवड नाही या विषयांची. हातामध्ये मोबाईल दिला की ती खुश मंडळी. पूर्वीच्या काळचे खेळ आता राहिलेले नाही आहेत. बरं देणारी मंडळी कोण आहे, का मातापित्यांना धन्यवाद द्यायचे. आता परिस्थिती अशी आहे की देणारी मंडळीच आई वडीलच आहेत. हातामध्ये मोबाईल घेऊन बस, बघत बस. त्यामुळे टी व्हीवर कार्टून असतं, मोबाईलमध्ये कार्टून, बघणारं कार्टून. आणि मग त्याला भीम कोण आहे असं विचारलं तर त्याला उत्तर नाही, ते म्हणतं छोटा भीम. परवा एका 10वीतल्या मुलाला मी विचारलं, म्हटलं तू चांगलं वाचतोस का, काही चांगलं काही तुला वाचायला आवडतं का, घरात पुस्तक आहे का. लाखो रुपयाचं फर्निचर घरात भरलंय पण 50 रुपयाचं पुस्तक नाही, ही शोकांतिका आहे. तो म्हणाला हो ताई मी वाचतो. म्हटलं अरे वा, मला खूप छान वाटलं. म्हटलं किती छान वाचतो, वाचन संस्कृती माहिती आहे याला आपली आहे. काय वाचतोस. म्हणाला व्हॉट्सॲप. इतके मेसेज येतात म्हणे ताई, मला दिवस कमी पडतो, इतके वाचतो मी, इतकं वाचतो इतकं वाचतो. म्हटलं ठीक, मग आता हे इतकं तुझं वाचन प्रगाढ आहे, व्यासंग इतका आहे, मग आता तुला जर PhD करायची असेल तर इंस्टाग्राम, फेसबुक हे वाढवायला लागेल नाही का वाचन यावरचं. आम्ही कुठे चाललो श्रोते हो.
म्हणून तरुण मंडळी कीर्तनाला असावीत अवजड काका. मी खूप प्रत्येक वेळी माझी मनापासून तळमळ असते, कारण भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप हे विषय तरुणांसमोर सांगायचे की 60-70 ओलांडल्या व्यक्तींसमोर सांगायचे. कारण आता 70 ओलांडल्यांनी हातामध्ये जपमाळ घ्यावी, मस्त नामस्मरण करावं, पण ज्यांच्यासमोर स्वामी विवेकानंद सांगण्याची गरज आहे तीच मंडळी जर समोर नसतील तर आपण आटापिटा करायचा कशासाठी, हा प्रश्न पडतो. चंगळवाद, भोगवाद, व्यसन आणि फॅशन या सगळ्यामुळे पूर्ण रसातळाला निघालेली आमची तरुणाई पाहिली की कधी कधी वाईट वाटतं. शिवजयंतीसाठी धडपडणारी आमची तळमळीने शिवजयंती साजरी करणारी मुलं तीच शिवजयंती करताना डीजेच्या तालावर नाचतात. गणपती बाप्पाचा उत्सव आला की तो विघ्न हरताय, पण त्याच्यावरच त्याच्या मिरवणुकी दिवशी केवढं मोठं विघ्न येतं. तो विघ्न हरताय पण त्याच्यावरच आलेलं विघ्न त्यांनीच ऐकायचं, बाई वाड्यावर या मिरवणुकीत. म्हणजे आणताना शांततेत येतो, वास्तविक उलटं झालं पाहिजे की नाही. आणताना नाचत आणा ना त्याला, आणताना शांततेत आणतात आणि नेताना मग नको तो प्रकार बाप्पाला सहन करावा लागतो. हे त्याच्यावर आलेलं विघ्न आहे. नवरात्र उत्सव असू दे, या सगळ्या उत्सवांच्या परंपरा संतांनी आम्हाला तुमच्या माझ्या हितासाठी दिल्यात. मी अभंगाकडे येते. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. याचं कारण एकच आहे की तुम्हाला मला हित नेमकं कशात आहे हे कळत नाही. संतांनी आम्हाला आमच्या हिताची संकल्पना समजावून सांगितली. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करायचं म्हणजे फक्त रामनाम घेत बसायचं का, फक्त हातात जपमाळ घेऊन टाळकुटत मंदिरात बसायचं का, नाही. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांवरती ज्या ज्या वेळी संकट आलं त्यावेळी त्यांनी काय केलं, आपला पुरुषार्थ सिद्ध केला, जीवन असं समोर ठेवलं आणि स्वतःचा परिचयच दिला. हो प्रभू रामचंद्रांनी आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मज. मी दशरथाचा आत्मज आहे. मनुष्यत्वाच्या सगळ्या मर्यादा मला लागू पडतात. मी माणूस म्हणूनच जन्माला आलोय, अवतार घेतला. ही प्रभूंनी स्वतःची आयडेंटिटी दिली आम्हाला. मी असा आहे. आणि इकडे उलट भगवान गोपालकृष्णांकडे जाऊया. भगवंत स्वतःची आयडेंटिटी सांगतात. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. अमर्याद पुरुषोत्तम. 16,108 पत्नी असून सुद्धा मी ब्रह्मचर्य अबाधित राखलं असेल तर उत्तरेचा गर्भ वाचेल, ही प्रतिज्ञा करण्याचं सामर्थ्य फक्त गोपालकृष्णांकडे, फक्त. त्यामुळे अमर्यादित्वाची संकल्पना प्रभू गोपालकृष्णांकडे आणि मर्याद पुरुषोत्तम म्हणजे प्रभू रामचंद्र. आम्ही अनुकरण करायचंय प्रभू रामचंद्रांचं. गोपालकृष्णांचं अनुकरण करायला गेलो तर आम्ही निश्चित फसू. कारण उत्तम खोटं कसं बोलायचं हे त्यांना माहिती होतं, उत्तम चोरी कशी करायची हे त्यांना माहिती होतं. अजून सांगते, पळवून कसं आणायचं रुक्मिणी आई साहेबांना त्यांच्या इतकं कुणालाच जमलं नसतं. त्यामुळे अनुकरण नाही, आदरणीय चरित्र भगवान गोपालकृष्णांचं. भगवंतांची कृष्ण नीती समजून घ्यावी. धुरंधरपणा, नेतृत्व, राजकारण, धर्मकारण हे सगळं. म्हणून गोपालकृष्ण कळले कुणाला, प्रभू रामचंद्र कळले कुणाला, तुम्हाला मला नाही कळत, छत्रपती शिवप्रभूंना कळाले. सांगणारी आई होती, संस्कार करणारी माता होती. लहानपणापासून रामायण महाभारताच्या कथा कानावर पडत होत्या. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता. अभंग खूप मोठा आहे 4 चरणांचा. असं म्हणतात सगळा अभंग कधीच सुटत नाही एका कीर्तनात, आणि अभंग सुटूच शकत नाही. कारण तुकोबरायांना काय म्हणायचे हे आपल्याला कसं कळणार, कुठल्या भावावस्थेमध्ये तुकोबरायांनी अभंग लिहिला असेल किंवा संतांनी, हे आपण कसं जाणू शकणार. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार जे काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी आत्ता गेले, ते परमादरणीय हरिभक्तीपरायण श्रीपाद शास्त्री भडंगे, ते असं म्हणायचे की अभंग सुटला कीर्तनकाराचा. कधी म्हणायचं, जेव्हा कीर्तन करता करता त्याचा देह पडला. पंढरीनाथ महाराज की, तेव्हा अभंग सुटला असं म्हणावं. अभंग सुटत नाही, प्रचंड मोठा आवाक आहे. मला एवढंच सांगायचं आहे, या अभंगाला सगळा न्याय देणं महाकठीण आहे, पण हित तुम्हाला आम्हाला कळावं. घरामध्ये सात्विक संतती असावी. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे उत्तम ग्रंथ घरामध्ये असावेत. त्या ग्रंथांचं सतत आम्ही पठण, वाचन, चिंतन, मनन करावं, निदिध्यासन करावं, चिंतन करावं. पण आता झालंय असं की आमच्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, दासबोध आहे, भागवत आहे. मी असं समजते. आहे ना? हो म्हणा, जाऊ द्या, आत्तापुरतं तरी आहे ना, निश्चित आहे. पण आम्ही ती ज्ञानेश्वरी अशी आवडून करकचून बांधून ठेवली आहे की ती बाहेरच यायला तयार नाही. म्हणजे ती बाहेर येईल तर शपथ. अहो, डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आम्हाला प्रिस्क्रिप्शन देतात. दुखणं आल्यानंतर एरवी कधी न आठवणारा डॉक्टर नावाचा देव आपल्याला त्या दिवशी आठवतो. मग आम्ही जातो,
4-5 दिवसांचा जो काही कोर्स असेल तो मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेऊन येतो आणि आपण देवापुढे ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू आपलं वाहून टाकतो, बरं वाटावं म्हणून. बरोबर ना? असंच करतो ना आपण. काय करतो आपण? प्रामाणिकपणे श्रद्धेने डॉक्टरवर विश्वास ठेवतो, ज्याच्याकडे चांगला गुण येतो त्याच्याकडे जाऊन ती औषधं घेतो, 4 दिवस कोर्स पूर्ण करतो. का? कुठेतरी आतमध्ये विश्वास आहे की बरं वाटलं पाहिजे. मग डॉक्टरवर विश्वास आहे, एखाद्या अंतराळवीरावर विश्वास आहे, तो सांगतो तिथे काय आहे. आपण बघितलंय का? आपण म्हणतो. कुणी आपल्याला असं म्हटलं हे विषय बरं का, हे प्यायलं तर माणूस मरतं, असं जर कोणी सांगितलं तर आपण असं म्हणतो का, बघू बरं मला 2 थेंब दे, मी कुठं प्यायलंय. पण आपण विश्वास ठेवतो की हे पॉयझन असेल बरं का बाबा, लांब राहूया याच्यापासून. मग विषावर विश्वास ठेवतो, डॉक्टरवर विश्वास ठेवतो. मग साक्षात्कारी संत ज्यावेळी ओरडून सांगत असतात की बाबा रे परमेश्वर आहे, भगवंत आहे, त्याच्या अस्तित्वाची अनुभूती घ्या. एखादा सुगंध येतो ना, तो सुगंध म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. भागवतामध्ये नाथ महाराज म्हणतात तो सुगंध म्हणजे श्रीकृष्ण आहे. तो देहानीच तुम्हाला आम्हाला दिसेल असं नाही, तो अनेक रूपांनी तुम्हाला मला प्रचिती देत राहतो. फक्त ती अनुभूती घ्यायची ताकद, ते सामर्थ्य तुम्हाला मला प्राप्त व्हावं, तेव्हाच आपलं हित आपल्याला कळालं असं मला वाटतं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड भगवंतांच्या चिंतनात राहावं, त्यांचं गुणवर्णन, त्यांच्या रूपाचं आणि त्यांच्या नामाचं. किती दिलं हो देवानी, खूप दिलंय आम्हाला बरं का. मी एक मुद्दाम सांगून जाते की इतकं आयुष्यामध्ये साध्या देहाचा विचार केला, एका अवयवामध्ये जरी बिघाड झाला तरी किती अडचण होते जीवन जगत असताना. एक जण शेतकरी, नांगरणी चालली होती बरं, जुना दृष्टांत आहे. बैल जुंपली होती नांगराला आणि नांगरणी चालली आहे. एक वाटसरू होता दूरगावचा, तो निघाला रस्त्यावरून आणि त्या शेतकऱ्याला विचारलं, बाबा रे हा रस्ता कुठं जातो म्हणाले बाबा. तो शेतकरी म्हणला, माझी बैल विकायची नाहीत. हा रस्ता कुठे जातो त्याचं उत्तर मिळालं, माझी बैल धिप्पाड आहेत, चांगली जोडी माझी, अजिबात विकणार नाही म्हणली तुम्हाला. त्या वाटसरूला काय कळायचं ते कळालं. म्हटलं जाऊ दे, इथं काही विचारण्यात अर्थ नाही, निघूया पुढे. तो निघून गेला. दुपार झाली. माध्यान्नीच्या वेळी पत्नी भाकरी घेऊन डोक्यावर पाठीमध्ये रानात शेतात आली. कारभारी, बैलांना मोकळं करा, चारा पाणी घाला आणि बसा बरं जेवायला. म्हणून जेवायला बसले 2 जण. पहिला घास तोंडात घातला आणि त्याला आठवलं तो वाटसरू आपली बैल मागत होता. तो सांगायला लागला, अगं ऐकलंस का, आपली एवढी धिप्पाड चांगली बैल जोडी खाऊ पिऊ घातलं, एवढं मी सांभाळतो त्यांना, तो कोण गावचा, बैल विकत मागत होता. मी म्हणलं नाही देणार. ती म्हणली, अहो मी नाही केली, सुनेनं केलीये. मी नाही केली भाजी, सुनेनं केलीये. तिला वाटलं भाजीत मीठ कमी आहे म्हणून आपल्याला ओरडत आहेत की काय. तिने मनात विचार केला, आता घरी जाते, बघते लग्नाला एवढे वर्ष झाले, प्रपंच सुरू होऊन अजून भाजीचा अंदाज नाही, मिठाचा अंदाज नाही, बघते हिच्याकडे. घरी गेली आणि तोंड सुरू झालं. सासू सुनांचं काय, कशाला आपण सांगावं. कीर्तनामध्ये असं काही विषय निघाला की फार आवडतं आम्हाला. त्या सुनबाईंवर इतकं तोंडसुख घ्यायला लागल्या, बाई गं तुला एवढा दिवस झाले, प्रपंच सुरुवात होऊन, लग्न होऊन, दारात आलीस, घरात आलीस, एवढे दिवस अजून भाजीत मीठ किती पाहिजे त्याचा अंदाज नाही तुला, काही नाही. मग तिला इतकं वाईट वाटलं. इतके इमानी बरे प्रपंच करते, सगळ्यांचं सगळं करते, रांदा वाडा उष्टी काढा सगळं करते म्हणाले, पण माझी किंमतच नाही या घरात. येऊ दे यांना, नाव सांगते बडाले सासूबाईंचं. संध्याकाळ झाली. महाशय कामावरून येताना नेहमीचं काम होतं, गिरणीत जायचं, पिठाचा डबा डोक्यावर घेऊन घरी यायचं. पिठाचा डबा घेऊन महाशय घरात आले आणि उंबऱ्यात नुसतं पाऊल टाकलं की हिने सुरू झाला हिचा पट्टा. या घरात मला काडीची किंमत नाही म्हणली. सगळं करते, सगळ्यांसाठी सगळं करते, काडीची किंमत नाही या घरात मला. जातेच म्हणाली आज संध्याकाळी पिशवी भरून. तो म्हणाला, अगं गिरणीतच गर्दी होती, त्याला मी तरी काय करू. पंढरीनाथ महाराज की. अशी गंमत आहे की नाही. साधा प्रपंच इतकं दिलंय, एका अवयवात बिघाड झाला. विनोदापुरता विनोद आपण सोडून देतो, सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांत असतो. आपण काय करतो, दृष्टांतच घरी नेतो, अभंग विसरतो कुठला होता तो. तसं नसावं. पण परमेश्वराची किती मोठी कृपा आहे तुमच्या माझ्यावर, कल्पना करा ना. मी कधी कधी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, मी कधी कधी हा विचार करते की एखाद दिवशी मला कीर्तनाला नाही आवाजाने साथ दिली, खूप धावपळ झाली, खूप प्रवास झाला आणि नाहीच कीर्तन करायला आलं, तर त्यावेळी इतकं वाईट वाटतं. आणि त्यावेळी जाणीव होते की खरंच सत्ताच नाही आपली, आपण काहीच करू शकत नाही. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. मग त्यावेळी परिणाम लक्षात येतो आणि त्यावेळी अनुभूती येते की प्रत्येक कीर्तन हा त्यांनी मला दिलेला प्रसाद आहे. हे तुमच्या माझ्या हातचं नाही. आम्ही अहंकार करतो, आम्ही कीर्तन केलं, आम्ही कीर्तन वाजवलं, आम्ही कीर्तन ऐकलं. नाही हो, बोलविता धनी
वेगळाची. इथे तुमच्या माझ्या रूपाने तोच बसलाय, तो रामच आहे सगळीकडे. तुमच्या कानांमधून तो श्रवण करतोय, माझ्या मुखातनं तो बोलतोय. इथे नादब्रह्म, स्वरब्रह्म, शब्दब्रह्म, परब्रह्म तोच आहे ना. तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझी ये हाती. मग आम्ही कशाचा अहंकार करायचा? आम्हाला वाटतं आम्ही ऐकलं, आम्ही कीर्तनाला गेलो. डोंगरे शास्त्रीजींचं वाक्य आहे, कथा केली आहे जाने की हमारी औकात क्या. हा पहिला शब्द पहिल्याच दिवशी असायचा, तरी लोक यायचे ऐकायला. हा अधिकार होता. ते म्हणायचे कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. ते त्यांनी बोलावले म्हणून आम्ही आलोय. पण आम्हाला कृतज्ञताचा भाव आमच्यामध्ये कमी असल्यामुळे आम्ही घाबरतो. काही माणसं राम म्हणायलाच घाबरतात, त्यांना वाटतं जिवंतपणी म्हणायचंच नसतं की काय, गेल्यावरच म्हणायचं असतं राम, रामनाम. मी म्हणते जिवंतपणी नाही म्हटलो आत्ता तर त्यावेळी लवकर म्हणायची वेळ येईल चौघांच्या खांद्यावर. तो नाही, जीवनामध्ये राम नाही असं आपण म्हणतो की नाही, राम नाही, काही जीवन संपलं जीवन. त्यावेळी मग लोक म्हणतात उचला, घरासमोर गर्दी होते. मग तो राम जोपर्यंत आहे ना आतमध्ये, तोपर्यंत स्वतःचं हित कळवून घेऊया, त्या रामाची ओळख करून घेऊया. आणि घरामध्ये संतती जर अशी असेल ना तर मायबाप किती धन्य पदाला पोहोचतात. याचं उदाहरण उत्तर रंगामध्ये बघूया. अशी संतती जन्माला आली एका घरामध्ये की इथे ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला. मराठी भाषेचं देशिकार लिहिणं भारतीयांना नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, भारताच्या संचितासाठी प्राप्त झालं. 12व्या शतकामध्ये समाजाने दिलेलं सगळं विष प्राशन केलं आणि अमृताची चूळ भरली. आम्हाला सगळ्यांना अध्यात्मविद्येचं संजीवन प्राप्त करून दिलं या 4 भावंडांनी. काय संतती होती, काय सात्विकता होती, काय मातापित्यांची धन्यता होती आणि काय जीवनाचं हित होतं. तुकोबाराई या अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशा मातापित्यांची सेवा मला घडू द्या हे मागणं तुकोबाराई या अभंगात मागतायत. पूर्वरंगामध्ये मी इथे थांबते. उत्तर रंगाकडे जाण्याआधी अभंगाचा एकदा आठव, नामस्मरण आणि मग आपण कथाभागाकडे जाऊया. सारे आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता. जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता दयांची, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता. आपुलिया हिता, आपुलिया हिता, आपुलिया. सूरज चंदा जब तक फिरे, 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 सूरज चंदा जब तक फिरे. सबन तोरे नाम सुमिरन करे, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा.
सात सुरन में सुनत सब लोग जान गुनी मन हरे सूरज चंद जब तक फिरे सबन तोर नाम सुमिरन करे सूरज चंदा जब तक फिरे सूरज चंदा जब तक फिरे सूरज चंद सूरज चंद सूरज चंदा पंढरीनाथ भगवान की बोला राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की. नुसतं जय म्हणू नका, सगळा जय जयकार सगळ्यांचा करावा. पक्षाच्या जय जयकारात कसं असतं, नुसतं जय, कुणाचा जय जयकार चाललाय तेही कुणाला कळत नाही. असं नसावं ना. आपण प्रभूंचा जय जयकार सगळ्यांनी करा, बाकी सगळं आम्ही म्हणायचं. बघा ना किती मग आपण हुशार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, एवढं सगळं आम्ही म्हणायचं आणि आपण फक्त जय असं करणार. ते बरं नाही ना दिसत. सगळा जय जयकार सगळ्यांनी करूया. बोला राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की. महारुद्र हनुमान जगदंबा जय जय पंढरीनाथ महाराज की मंगल. वा, याला म्हणायचं नारायणगावचा श्रोता. एकदम अलर्ट, उत्साही. काही ठिकाणी असा विचित्र अनुभव येतो, कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असे चेहरे असतात. तो फार परीक्षा असते 2 तास. काय सांगायचं हे सांगून बघूया, ते सांगून बघूया, 2 तास प्रयोग करण्यातच निघून जातात कधी कधी. पण आपल्या सगळे अर्थात तुम्ही सगळे खूप मोठे आहात सर्वच बाबतीत. खूप लोकांचं ऐकलेलं आहे, व्यासंग मोठा आहे, बहुश्रुत श्रोता समोर आहे. सुहृद आहात, सद्भाव जागृत आहे, संवेदनशील आहात. परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे आणि त्याहीपेक्षा सांगते कीर्तनावरचं प्रेम आहे, म्हणून आपण इथे आलात की नाही. मी नेहमी असं सांगते, कीर्तनकार कोण आहे, कसा आहे, कशी आहे, सगळं सोडून द्यावं. कीर्तनकार हजारो, महाराष्ट्रात लाखो कीर्तनकार आहेत, येतील जातील. पण ही गादी आहे ना, ही गादी अनादी काळापासून चालत आलेली आहे. देवर्षी नारदांची गादी आहे, ती नामदेवांनी चालवली, तुकोबांनी चालवली. त्यामुळे त्या गादीवरची आपली निष्ठा अबाधित ठेवा, एवढीच प्रार्थना करते. त्या गादीवरचं आपलं प्रेम खूप ठेवा, कीर्तनावरचं प्रेम ठेवा. कारण ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवा ईसा. कीर्तन काय देतं? कीर्तन सगळं देतं. देहभान विसरवतं, वय विसरायला लावतं, प्रचंड आनंद देतं. सध्या आम्ही दुसऱ्यासारखं करायला बघतो. आणि एक प्रसिद्ध वाक्य माझ्या वाचनात आले, अनुकरणासारखं भिकारी सौंदर्य या जगात नाहीये. आम्ही दुसऱ्यासारखं करायला, अरे आपण आपल्याला दिलंय ना देवानी स्वतंत्र अस्तित्व, आपण आपल्यासारखं जगावं. मी कोण आहे, हू आय एम. स्वतःची प्रचिती घेऊया, स्वतःच्या मस्तीत नादात मस्त स्वतःसाठी आणि स्वतः कोण आहोत याची जाणीव करून. आपण फार वेळा तिने तसं केलं, मग आपण दुसऱ्यासारखं करायला बघतो ना, इथे आपण फसतो आणि आपलं दुःख मग हळूहळू आपल्या वाट्याला येत राहतं. मस्त आनंद घेऊया, छान भजन करा. हाताने टाळी, मुखाने गोड आवाजामध्ये नाम. टाळी अशी वाजवा की त्या टाळीचा आवाज येऊ द्या. उगीच आपलं असं टेकवलेत नुसते 2 हात असं नका करू. प्रामाणिक राहूया. अहो, रामांच्या दरबारात बसलोय आपण, उत्सव एवढा मोठा साजरा होतोय आणि खणखणीत आवाजात नाम घेऊया. आनंदाने खणखणीत नाम घेण्याची जागा हीच आहे. आनंदाने नाचण्याची सुद्धा जागा हीच आहे. बरं, डीजेच्या तालावर नाचणारी पोरं आपण पाहतोय आजूबाजूला, पण आनंद जिथं खरा आनंद, निखळ आनंद अध्यात्मातला, तो फक्त या जागेवर कीर्तनामध्ये मिळू शकतो. गोड नाम घ्या, मस्त हाताने खणखणीत टाळी वाजवा, काहीही होत नाही. आमचे जुने कीर्तनकार सांगायचे की मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्तपुरवठा छान राहतो केव्हा आपण आनंदाने ओरडलो तर, आनंदाने नाम घेतलं तर. टाळी वाजवल्यानंतर डॉक्टर सांगतात ॲक्युपंक्चर, ते चांगले बिंदू दाबले जातात, है की नाही. विठ्ठल नाम, रामनाम, नामाची ताकद. संशोधन करून वैद्यकीय क्षेत्राने सुद्धा हे मान्य केलं की अरे खरंच नामामध्ये एवढी ताकद आहे, म्हणून तर वारीला जाणाऱ्या माणसांना काही होत नाही. 15-15, 20-20 दिवस ऊन वारा थंडी पाऊस सगळंच झेलतात, सगळं स्वीकारतात, नाचतात आनंदात. तब्येत ठणठणीत राहते, मध्ये कोलेस्टेरॉल येत नाही, उत्तम तब्येत राहते, सगळं छान होतं. आणि जरी काही झालं तरी हारासकट सगळी तयारी असते की नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण हे सगळं आहे इथे, काही होणार नाही. मस्त खणखणीत नाम घ्या.
श्रीराम जय राम जय जय राम. बोला, हात वर घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला बोला, मोकळे मोकळे हात सोडा. मस्त भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम. आवाज येऊ द्या. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला बोला. वा वा. हात खाली आले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम. हरी बोल. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. महारुद्र हनुमान की. शेवटपर्यंत हात लागली जरा रग हाताला. सवय नसते ना हो आपल्याला. सध्या सगळं मशीनवर काम होतंय, त्यामुळे तेवढा व्यायाम आपल्याला करायची ती सवय नाही आहे, म्हणून होऊ शकतं. पण आनंद घेतला तर आनंद मिळतो. आपुलिया हिताचो असे जागता धन्य माता पिता तयांची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचं हरिख वाटे देवा. 12वं शतक. काय व्हावं, काय घडलं, काय प्रसंग होता आपण सगळे जाणता. श्रोते हो, नारायणगावचं ग्रामदैवतच आहे आईसाहेब मुक्ताबाई. साक्षात ब्रह्मचित्कला होती. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. आदिशक्ती होती. व्यावहारिक पातळीवर बहीण म्हणून जन्माला आली होती, पण सगळ्यांची आई होती हो. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचीही, असं निळोबारायांनी ज्यांचं वर्णन केलंय अशा मुक्ताबाई आईसाहेब. अधर धरे मोहन मुरली पर. मंजुळ बासरीचा स्वर कानावर ऐकू यावा, अनाहत नाद ऐकू यावा. इंद्रायणीचं जळ स्तब्ध वाहतंय. रात्रीची वेळ. अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया बिराजे बाजे मुरली या बाजे बाजे रे मुरली या बाजे बाजे रे मुरली या बाजे. वा वा, क्या बात है. वा. हरे हरे बास की बनी मुरलिया. हरे हरे बास की बनी मुरलिया. मरहम मरहम छुवे जो अंगुरिया. चंचल चपल चंचल चपल अंगुरिया जिस पर
कनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया वाजे बाजे रे मुरलिया वाजे बाजे रे मुरलिया वाजे मुरलिया वाजे मुरलिया वाजे. सुंदर बासरीचा मंजूळ स्वर कानावर पडतोय. रात्रीची वेळ, निबिड अंधकार आहे. इंद्रायणीचं जळ स्तब्ध वाहतंय, शीतल. आणि अशा परिस्थितीमध्ये विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी माता, एकीकडे पतिधर्म होता, पत्नी धर्म होता, पातिव्रत्य होतं. धर्मपीठाने देहांत प्रायश्चित्ताचं शासन दिलंय. निघायचंय, पाय निघेना घरातून, पण जावं तर लागेल. आपल्या मुलांना उत्तम भविष्य मिळायचं असेल, संन्याशाची पोरं म्हणून विटंबना व्हायची नसेल, तर धर्मपीठाने दिलेलं हे शासन प्रायश्चित्त देहांताचं आपल्याला भोगावं लागेल. म्हणून आई रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत दोघांनी निर्णय घेतला जायचं. चौघांच्याही पोरांच्या अंगावरचं पांघरुण सरळ केलं. निवृत्तीच्या मस्तकावरून हात फिरवला. जागे झाले निवृत्तीनाथ. नाथा, निवृत्तीराया, आपल्या तीनही भावंडांना सांभाळ हो. आई रुक्मिणी माता सांगतेय, माझ्या मुक्ताईच्या ममताळूपणाचा अंत नाही लागणार. सनकांडी आहे, गरम होते जरा, पण सांभाळ हो तिला. माझ्या ज्ञानाला सांभाळ, माझ्या सोपानाला सांभाळ. निवृत्तीनाथांच्या मस्तकावरनं हात फिरवला. मुक्ताईचे भुरभुरते केस सरळ केले. मुक्ताईच्या गालावरनं हात फिरवला. ज्ञानोबांच्या मस्तकावरनं हात फिरवला. पाय निघे ना विठ्ठलपंत दारात उभे आहेत. रुक्मिणी, चल मोहाला आवर, वात्सल्याला आवर घाल, चल चल. पण हात फिरवताना गालावरून डोळ्यातला अश्रू गालावर पडला मुक्ताईच्या. झोपेतच असा पुसून टाकला. कळलं वात्सल्य पुसलं गेलं. आता निघूया. ज्ञाना, कोण घेईल जगाचा कैवार? कोण सांभाळेल समाजाला? कोण जगातल्या प्रश्नांची उत्तर देईल? आणि ज्ञानोबांनी एका कुशीवर वळताना डोक्याशी ठेवलेल्या भगवद्गीतेवर हात पडला. रुक्मिणी आईला उत्तर समजलं. घेतला माझ्या ज्ञानोबांनी कैवार. भगवद्गीतेवर हात ठेवला. 9,000 ओव्यांच्या रूपाने पुढच्या काळात ज्ञानेश्वरी जन्माला आली. नेवाशाच्या मंदिरात शब्द घुमले. सच्चिदानंद बाबांनी लिहून काढली आणि मराठी भाषेचं देशिकार लेणं ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या माझ्या घरात आलं. विलक्षण त्याग, विलक्षण आईवडिलांची कृपा आणि आईवडिलांची एक संस्कारांची काय असू शकते दिशा, आपण कल्पना करू शकता. सगळ्यांचा निरोप घेतला. पाय निघत नव्हता बाहेर, पण जड अंतःकरणाने निरोप घेतला. अंधार काळीत चिरून टाकत होता. अशा अंधारामध्ये कुत्र्यांचं किंचाळणं कानावर येत होतं. आणि त्याच अवस्थेत इंद्रायणीच्या काठाशी दोघं जण आली डोहाजवळ. क्षणाचाही विलंब न लावता पांडुरंग हरी वासुदेव हरी नामस्मरण करावं आणि धाड धाड एका पाठोपाठ इंद्रायणीमध्ये उड्या घेतल्या. वलय उठली पाण्याची. कितीतरी वेळ पाण्याची वलय उठत होती. स्तब्ध झाली इंद्रायणी, शांत झाली. आणि अशा परिस्थितीत रात्र संपली, पहाट झाली. निवृत्तीनाथांना माहिती होतं सगळं. 4 वर्षाच्या आमच्या मुक्ताबाई आईसाहेब होत्या. 4 वर्षाची फक्त परकरी पोलक्यातली मुक्ताई डोळे चोळत चोळत बाहेर आली जाग आल्यानंतर. आणि पहिला प्रश्न निवृत्ती दादाला विचारते, दादा दादा आई कुठे आहे? दादा माझी आई कुठे आहे? निवृत्तीनाथांनी जवळ घ्यावं मुक्ताला. 4 वर्षाचं कोवळं वय. मांडीवर बसवलं. दादा मला झोका देणार आहे म्हणून असं उभं राहायला सांगावं. एका बाजूला सोपान काका, एका बाजूला मुक्ताबाई. छान झोके द्यावेत दोघांना निवृत्तीनाथांनी. दादा सांगणार आहे आई कुठे गेली? दादा आई कधी येणार? आई कुठे गेली? सांगणार आहे. निवृत्तीनाथांनी सांगावं, मुक्ता आपली आई देवाघरी गेली ग. ती तर रोजच जाते म्हणाली. सिद्धेश्वराला जाते, अश्वत्थ वृक्षाला फेऱ्या मारते, प्रदक्षिणा घालते. आत्ता येईल दादा. रडतोस काय? येईल आत्ता. ब्रह्मचित्कला होती. साक्षात ब्रह्म चैतन्य स्वरूपामध्ये आलं होतं आदिशक्ती. आत्ता येईल म्हणाल्या. निवृत्तीनाथांनी सांगावं, मुक्ते आपली आई कधीच न येण्याकरता गेली. आपले बाबा कधीच न येण्याकरता गेलेत. आणि बांध फुटला निवृत्तीनाथांचा इतका वेळ अडवलेला. ज्ञानोबांना सावरावं, सोपानाला सावरावं, मुक्ताईला सावरा की स्वतःला सावरावं कळेना. अंतर्मुख असलेले निवृत्तीनाथ आत्ता बांध सुटला. आणि 4 वर्षाची मुक्ताई निवृत्तीनाथांच्या डोक्यावरून हात फिरवतीये. दादा आई गेली म्हणतोस, मग आता तुला आई कुठली रे?
4 वर्षाच्या मुक्ताई आईसाहेब. निवृत्तीनाथांना अजून व्याकुळता प्राप्त झाली, अजून विव्हळ झाले आणि मुक्ताईला असं कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं, मुक्ता माझी आई नाही गेली, आजपासून तू माझी आई, आजपासून तू आमची आई. म्हणून मुक्ता नाही, मुक्ते नाही तर मुक्ताई, मुक्ताई तू आमची आई. आणि सगळ्यांना आवर घालता घालता निवृत्तीनाथ सांगतायत, अरे रडू नका पोरांनो, ते बघा पिंपळाच्या पारावर बघा ते घर दिसतंय का चिमणीनं बांधलेलं. अरे काल रात्री काय झालं माहितीये, त्या चिमणीच्या घरामधली ती छोटी पिल्लं होती ना आणि त्यांचे आई वडील होते, ती घार एक आली म्हणे आणि ती घार त्या आई वडिलांना घेऊन गेली. बघा बरं ती पिल्लं तरी सुद्धा दाणा टिपतायत की नाही, बसली का रडत तुमच्यासारखी, दाणा टिपतायत की नाही. चला ज्ञाना झोळी उचला, माधुकरी मागायला बाहेर पडा, सोपाना चला कामाला लागा. मुक्ता चल सडा टाकून घे. 4 वर्षाच्या परकरी पोरीनं परकराचा ओचा खोचावा आणि लगेच शेण सडा टाकायला घ्यावं. 4 वर्षाची आमची मुक्ताई दारामध्ये सडा टाकत असताना कुंभारवाड्यातनं लक्ष्मी आत्या आली. पदराचा बोळा तोंडात कोंबून कुणी कुणाचं सांत्वन करायचं होतं खरं तर, ही 4 लेकरं जगाचं सांत्वन करतायत. लक्ष्मी आत्यांनी सांगावं, बाई गं मुक्ते खूप सोसलं आई वडिलांनी तुझ्या, म्हणून हंबरडा फोडून रडायला लागली. आणि 4 वर्षाच्या आमच्या मुक्ताई आईसाहेब सांगतायत, अगं आत्या भरल्या घरात रडू नकोस ग, भरल्या घरात असं रडू नये, माझ्या आईने सांगितलंय मला, मी सडा टाकतेय ना छान, रडू नकोस. तेवढ्यात ज्ञानादादा यावेत आणि ज्ञानोबांकडे बघून लक्ष्मी आत्यांनी सांगावं, ज्ञाना खूप सोसलं रे आई बापांनी तुझ्या, कुणावर असा प्रसंग येऊ नये ज्ञाना, कुणावर असा प्रसंग येऊ नये, किती विष पचवाल तुम्ही समाजाचं, काय हा समाज. आणि ज्ञानदेवांनी सांगावं, आत्या अगं प्रत्येकाचं दैव वेगळं आहे, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. प्रत्येक घटाचं नशीब वेगळं आहे, प्रत्येक मडक्याचं नशीब वेगळं आहे. एकाच मातीपासून तयार झाले, पण 2 घटांकडे आपण जर बघितलं ना तर एकाच मातीपासून तयार झालेले 2 घट, एका घटामध्ये अग्निसंस्कारासाठी लागणारा अग्नी असतो आणि दुसऱ्या घटामध्ये नवनीत म्हणजे लोणी असतं. प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे. घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटांचे रूप आगळे, घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तक्रार नाहीये ग, परमेश्वराने प्रत्येकाला काहीतरी दिलं ना, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचे राहावे, तुकोबराय पुढच्या काळात सांगून गेले. तुका म्हणे, आम्ही राहो त्याचे इच्छे, जसा तो आम्हाला ठेवेल. आलिया भागा ते जे काही भाग्य असेल, कर्माचं गाठोडं घेऊन आलोय ना, ते सगळे प्रारब्ध भोगायची तयारी आहे. फक्त हे करत असताना भगवत चिंतन सोडू नका, हा आई वडिलांचा हट्ट मात्र आम्ही पुरा करणार. दिवसामागून दिवस जात आहेत. ज्ञानोबांनी माधुकरी उचलावी, बाहेर पडावं, माधुकरी आणावी, भोजन करावं, बनवावं, समाजाकडून होणारी निंदा नालस्ती अपमान सगळं सहन करावं. कुणीतरी एखाद्याने भिक्षा घालावी, ओम भवती भिक्षांदेही म्हटलं, त्या झोळीमध्ये पीठ टाकावं, दुसऱ्या कुणीतरी यावं, झोळी हिसकावून घ्यावी. अरे संन्याशाच्या कार्ट्या, तुम्हाला गोडधोड आणि चांगलं चांगलं खायला तरी कशाला पाहिजे, म्हणून सगळं पीठ मातीत सांडून द्यावं, पिठावर रेघोट्या ओढाव्यात भरता येऊ नये. पण हे सगळं स्वीकारण्याची तयारी होती, तितिक्षा होती. तितिक्षा या शब्दाचा अर्थच असा आहे श्रोते हो, आज आम्हाला कुणी काही बोललं तरी सहन होत नाही. अहो आताच सोडा, 25 वर्षापूर्वी मुलाच्या लग्नात अमुक अमुक जणींनी अमुक अमुक हलकी साडी दिली, हे आम्ही इतके वर्ष लक्षात ठेवतो. किती आम्ही काही गोष्टी मनाला लावून घेतो आणि किती गोष्टींचं सगळं साठवून ठेवलंय बघा ना. तिथे असं स्वच्छ करावं, नील हृदय, सगळं क्लीन झालं पाहिजे बरं का. आणि तिथे भाडेकरू बसलेत. कुठले भाडेकरू? 6 भाडेकरू आहेत. काम क्रोध मद मोह लोभ मत्सर.
हे भाडेकरू हाकलायला लागतील आम्हाला. असं स्वच्छ हृदय केलं पाहिजे आणि मग तिथे पांडुरंग येऊन बसेल, मग तिथे राम येईल. कर्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य या फाड लावलेल्या नांगरांनी अंतःकरणाची जमीन सुपीक करावी लागेल. आम्ही नको त्या गोष्टी शब्दांनी दुसऱ्याचं अंतःकरण पटकन दुखवून टाकतो. कवी म्हणाले, शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव, एक शब्द है औषधी तो दुसरा शब्द है घाव. शस्त्रांनी झालेली जखम बरी होईल, पण शब्दाचा व्रण बरा नाही होत. वर्षानुवर्ष तो राहतो ना, कशासाठी कुणाला दुखवायचं. पण हे सगळं सहन केलं. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. तितिक्षेची व्याख्या सांगितली शास्त्रकारांनी. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकार पूर्वकम, चिंता, भविष्याची चिंता नाही, भूतकाळाचा विलाप नाही, आहे तर वर्तमान स्वीकारला आम्ही. ज्ञानोबा म्हणतात काळजी नाही करायची ह्या सगळ्या गोष्टींची. आणि एवढं सगळं करून ज्या समाजाने त्रास दिला त्या समाजासाठी सुंदर मागणं मागितलं विश्वात्मक भगवंताकडे, देखणं मागणं. जगाच्या पाठीवर इतकं उदात्त मागणं कोणीच कुणाजवळ मागितलं नाही. देणारा तेवढ्याच ताकदीचा होता, मागणारा तितक्याच ताकदीचा होता. असं सुंदर मागणं मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. प्रत्येकातलं सौहार्द वाढू द्या, मैत्रीचं नातं वाढू द्या. काय मागणं असेल आपण कल्पना करू शकतो का? इतकी संवेदनशीलता. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. माऊली म्हणतात अवघेची झाले देह ब्रह्म. खरं सांगू का, ज्ञानोबांचं नाव उच्चारलं तरी अंतःकरणात कालवा कालव होते. आणि जर होत नसेल ना तर आपली संवेदना कुठेतरी बोथट झाली हे समजून जा. म्हणजे पक्कच ठरवा की आपण काहीतरी आता रफ असं होत चाललंय अंतःकरण आपलं. असं ओलं झालंच पाहिजे. एका हरिपाठासाठी 1000 वेळा पाय धरले ना माऊलींचे तरी कमी पडेल. आमची संस्कृती, आमचे धर्मग्रंथ हे सगळे लोकांनी अनुकरण करायला घेतले. आम्ही का नाही हरिपाठ वाचत संध्याकाळी? आमची मुलं हरिपाठ वाचावीत, हरिपाठाला बसावीत, भगवद्गीतेचा एखादा अध्याय पाठ करावा असं आम्हाला का नाही वाटत हो? इतकं दिलं देणं सुंदर. सगळं स्वीकारलं. समाजाकडून होणारी निंदा, अपमान, छळ, चूळ भरली अमृताची, सगळं पचवलं विष. महादेव भटांच्या चौसोपी वाड्यासमोर दुपारच्या माध्यान्नीच्या वेळी ज्ञानदादा आले. झोडी एक खांद्याला आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षां देही. महादेव भट नदीवर स्नानाला गेले होते. घरामध्ये पार्वती आई होत्या, सौभाग्यवती. बाहेर आल्या, ज्ञाना सावलीत बस हो, जरासा टेक, आत्ता घेऊन येते गुळ पाणी. पाणी नको आई म्हणाल्या, कोरांनाची भिक्षा घाला, निघतो लगेच. नाही नाही ज्ञाना, गुळपाणी घेतल्याशिवाय जाऊ देणार नाही. आणि आता जेवणाचं ताट करते, जेवण करून जा. नको नको, गोडाधोडाची सवय नाही राहिली आई जिभेला खायची. जे काही कोरांना असेल ते पटकन वाडा निघतो. पार्वती आई आत गेल्याबरोबर नदीवरनं स्नान करून येणारे महादेव भट पाहिलं. आणि ज्ञानराज समोर दिसल्याबरोबर आधीच आग, त्यात आगीत आग पडली, आगडोंब उसळला, तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे संन्याशाच्या कार्ट्या, का रे तुम्हाला किती वेळा सांगितलं शिवहरे शिवहरे? विटाळ झाला म्हणाले, आत्ता स्नान करून आलो आणि तुझी सावली अंगावर पडली, चल हो बाजूला. काय अंतःकरणाला पीळ बसत असेल. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊन सुद्धा पुन्हा वाट्याला हीच दशा. पुन्हा लोकांचा अवमान, अपमान, संताप सगळं सहन करायचं चाललंय. काय वय होती हो, काय वय होती. आणि या परिस्थितीमध्ये पार्वती आई सांगतात, अहो पण त्याला 2 घास खाऊ द्या तर, तुम्ही काही बोलू नका म्हणाले, काही बोलू नका. संन्याशाच्या पोरांना जगण्याचा सुद्धा, अरे तुम्ही जगता तरी कशाला रे म्हणाले. प्रचंड अपमान करावा, प्रचंड अपमान. हातामध्ये पळी पंचपात्र होतं, ते पंचपात्र फिरकावून दिलं, कपाळाला लागलं, रक्ताची धार वाहायला लागली. तसाच हात लावला आणि दान 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 पावलं टाकत ज्ञानदादा माघारी वळले. तप्त जमीन तापलेली होती. इंद्रायणीनं मुसमुसणाऱ्या ज्ञानोबांना पाहिलं, अश्वत्थ वृक्षाने मुसमुसणाऱ्या ज्ञानाला पाहिलं. पावलं टाकत 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 ज्ञानराज गेले. झोपडीचा दरवाजा बंद केला, ताटी लावून घेतली आणि आता बस म्हणाले, संपवायचं. योगाग्नी प्रगट करणार आणि योगाग्नीनी स्वतःचं देह संपवणार, अवतार कार्य संपवणार. या परिस्थितीला ज्ञानदादा होते. दार उघडायला तयार नाहीत ताटीचं. निवृत्ती दादा सांगतायत, ज्ञाना दार उघड. सोपान काका सांगतायत, ज्ञानदादा अहो आपणच सांगता ना आम्हाला सगळ्यांना हे सगळं सहन करायचं आणि तुम्हाला राग येतो. आपण संत आहात ना, आपलं नाथांचं घराणं आहे आणि आपण चिडता, आपण संतापता. दार उघडा, ताटी उघडा. दारच पुन्हा ज्ञानदादा उघडायला तयार नाही. त्यावेळी आमच्या मुक्ताबाई समोर येतात आणि मुक्ताईंच्या मुखातनं इथे या प्रसंगामध्ये
अभंग निर्माण झाले. त्याला ताटीचे अभंग असं प्रकरण आहे, नाव आहेत. एका पाठोपाठ एक 11 अभंग मुक्ताबाई बोलल्या. आणि वेद जसे प्रगट झाले नाही, हे लिहिलेले नाहीयेत अभंग कुठेही. वेद जसे अपौरुषेय आहेत प्रगट झाले, तसं मुक्ताबाईंचे अभंग प्रगट झाले. कुठल्याही अभंगाच्या शेवटी मुक्ता म्हणे किंवा मुक्ताबाई म्हणे असं नाहीये. पण एका पाठोपाठ एक 11 अभंग, ज्याला ताटीचे अभंग म्हणून आपण वर्णन करतो. सा ग म द नी सा नी द म ग म ग सा. ज्ञानदादांच्या अंतःकरणाला पीळ बसला होता. मुक्ताईला कळालं, सांगितलं, ज्ञानदादा दार उघडा, ताटी उघडा. आपलं नाथ संप्रदायाचं घराणं आहे, आदिनाथांची परंपरा आहे आपली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. अशी परंपरा आहे आपली सबदेवन का बाबा भोलेनाथांपासून. स्मशानेश्वा क्रीडा हे त्यांचं भाग्य होतं. सगळं स्वीकारलं ना त्यांनी. बहीण होती, छोटी होती, पण आई झाली हो. आणि काय सुनावत होती शब्दांमध्ये. ज्ञानदादा, अरे शोभतं का वरवर त्याग आणि मनभर राग? शोभतं तुला? तू कोण आहेस? आपण कोण आहोत? संत आहोत ना. तुम्हीच जर असे वागला तर जगाचा कैवार कोण घेणार? जगाला ज्ञानेश्वरी कोण देणार? ज्ञानदादा ताटी उघडा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. आपण योगी आहात. आपलं मन अंतःकरण स्वच्छ आहे, शुद्ध आहे. ज्ञानदादा रागवू नका, दार उघडा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. बाबा साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन. विश्वरागे झाले वन्ये, संती सुखे भावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा, विश्वपट ब्रह्मदोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, पावन पावन मनाचा. दादा, अरे आपली जीभ आपल्याच दातांनी चावल्यानंतर आपण काही 32शी पाडून टाकतो का? जीभ दातांनी चावली, कोणे 32शी पाडली? चणे खावे लोखंडाचे, तेव्हा ब्रह्मपदी नाचे. दादा, हा उपदेश आहे मुक्ताईचा, आई म्हणून केलेला, आदिशक्ती म्हणून केलेला. तरीही ज्ञानदादा दार उघडायला तयार नाहीत म्हटल्यानंतर मुक्ताबाईंनी तिथे आसन घातलं. काय अधिकार होता, काय सामर्थ्य होतं. आणि परकाया प्रवेश नावाची सिद्धी, या सिद्धीच्या जोरावर ज्ञानोबांनी प्राणांचं उत्क्रमण केलं होतं ऊर्ध्वगतीने, योगाग्नीच्या जोरावर. पण मुक्ताबाईंनी, शास्त्रकार चरित्रकार असं सांगतात, संत साहित्य संत वाङ्मय परंपरा आम्हाला असं सांगते की मुक्ताबाईंनी परकाया प्रवेश नावाची सिद्धी आणि त्या सिद्धीच्या जोरावर ज्ञानोबांच्या प्राणाला आपला प्राण आडवा लावला आणि ज्ञानोबांना थांबवलं. तुम्हाला जाता नाही येणार दादा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि हे सगळं आर्त सुरातला मुक्ताबाईचा भाव हृदयाला पीळ टाकणारा ठरला. या हृदयीचे ते हृदयी घातले, हृदया भिडले, द्वैतन मोडिता केले आपण.